उचल सारंग, फोन उचल. कट केला. अरे एकतर डोक्यात राग घालून निघून गेलाय. मला सारंगचा राग चांगलाच ठाऊक आहे. हा नाही ऐकणार कोणाचंच. आणि जर का कुणावर अन्याय होत असेल तर सारंग गप्प सुद्धा बसणार नाही. गुरुकुलाच्या बाबतीत परत काहीतरी घडायला नको याच्या हातून. मला जरा भीतीच वाटते. हे सगळं कुणामुळे होतंय हे सुद्धा मला कळतंय. त्या पोरीची काळी सावली आमच्या सुखावर का पडते अजून? ती तर सारंगचा भूतकाळ होती ना. मग राहावं तिने भूतकाळात. काय येते त्याच्या आयुष्यात अजून? नाही, मी नाही असं होऊ देणार. काहीही झालं तरी मी माझ्या सारंगच्या आयुष्यात तिला परत येऊ देणार नाही. आणि त्यांचं नातं तर जुळूच देणार नाही. का आलाय तुम्ही इथे? झालं तेवढं कारस्थान पुरेसं नाहीये का? गुरुकुल बंद पडतंय. तुम्हाला समाधान मिळत असेल ना, आनंद होत असेल. आनंद साजरा करायला आलायत का तुम्ही इथे? बोला ना, का आलायत? काय वेळेपणा करतोस? जगन्नाथजी मी सील तोडणार. जे काय होईल ते मी बघून घेईन. हे बघ, तू सांगतो कायदा हातात घेणं हा यावर मार्ग नाही. माझ्या कुटुंबाने जी चूक केली आहे ती चूक सुधारण्याचा हाच एक मार्ग आहे. सारंग सारंग ऐका ना प्लीज. हा वेडेपणा नका करू. पोलीस केस होईल, तुम्ही जेलमध्ये जाल. प्लीज सारंग असं नका करू प्लीज. सारंग, काय चाललंय? काय सरकारी कामात अडथळा आणाल तर थेट जेलमध्ये टाकू. मागे वा म्हणतोय ना, वा मागे. कायद्याची भीती नाही वाटत का तुम्हाला? सरकारी कामामध्ये अडथळा आणणं आणि कोर्टाचा अवमान करणं यात गंभीर गुन्ह्याखाली मी तुम्हाला अटक करतोय. ज्यांनी तुम्हाला सील लावायला सांगितलं ना साहेब, त्यांच्यापेक्षा जास्त अधिकार कंपनीवर माझा आहे. म्हणून हे सील तोडलंय मी. पण ज्यांनी हा जागेला सील लावलाय ना, त्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये राहून हे सगळं केलंय. आणि जे तुम्ही केलंय ना ते कायद्याने गुन्हा आहे. हवालदार, ताब्यात घ्या यांना.
ओवी, देवा किती पसारा करून ठेवलाय मुलीने. हे घे, फोन आलाय तुझ्या मित्राचा, अबीरचा. हॅलो अबीर, बोल. अरे मला माहिती आहे रे, बाबा सगळं काही ठीक करणार. त्याने मला सांगितलं काहीतरी करेन मी. तो तुझ्या आईला 100% मदत करणार. अगं ओवी, माझं आधी ऐकून घे म्हणतो मी. अगं तुझ्या बाबांनी आईला मदत केली असते की ग, पण त्यांनी डायरेक्ट गुरुकुलचं सीलच तोडलं असतं. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली असते आणि त्यांना गाडीत बसून घेऊन गेले असतात. काय? हो ना, माझी आई, व्यंकटेश काका आणि माझे आजोबा यांनी पोलिसांना अडवायचा खूप प्रयत्न केला असतो बघा, पण पोलिसांनी त्यांचं काहीच ऐकलं नसतं आणि ते आपल्या झोपडीला घेऊन गेले असतात. ओवी, ओवी, काय झालं? हॅलो हॅलो अबीर. ओवी, ओवी, काय झालं ओवी? काय झालं बाळा? रडू नको ओवी. इकडे बघ माझ्याकडे. काय झालं? का रडतीयस? हा, काय झालं सांग. का रडतेस तू? अमृता, काही बघ ना, कधीपासून रडते, सांगतच नाहीये काही. काय झालं मला सांग. नाही, मलाही माहिती नाही. तिच्या मित्राचा कॉल आला होता, त्याच्याशी बोलता बोलता फोन हातातनं खाली पडला आणि रडायला लागली. रडत रडत सरळ तुमच्याकडेच आली आहे. मला पण काहीच कळत नाही अचानक काय झालं ते. कोणी काही बोललं का तुला बाळा? आजी, बाबा. बाबा काही बोलला? मी वा करू त्याला? नाही आजी, बाबाला पोलिसांनी अटॅक केली. तूच काहीतरी करू शकतेस प्लीज. तू मोठ्या मोठ्या माणसांना ओळखतेस. मला बाबा हवे, काहीतरी कर ना. आजी प्लीज बाबाला सोडव ना. हो, करू आपण काहीतरी करू. अमृता, तू प्लीज हिला घेऊन जा. मला सुचू दे काहीतरी. होय ओवी बा, चल आपण आज जाऊ. चल. काकू, पण बाबा. बाबा येईल लवकर. आजी आणि आजी करेल काहीतरी. हो, नको काळजी करूस. सारंगला अटक? हे कसं शक्य आहे? चप्पल नाप